नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। 11 नोव्हेंबर 2025 रोजीच्या घडामोडी आपण बघणार आहोत। परवा दिवशी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला, त्यामध्ये करंट अफेअर्सचे प्रश्न बघून घ्या। डेलीच्या करंट अफेअर्स सीरीज मधील क्वेश्चन तुम्हाला तिथे बघायला मिळतील। त्याचबरोबर आज आपण 10 नोव्हेंबरच्या घडामोडी सुद्धा आजच्या सेशन मध्ये कव्हर करणार आहोत। सुरू करूया। पहिला क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP30 कुठे आयोजित केली जात आहे? तर COP30 बेलेम ब्राझील मध्ये आयोजित केली जात आहे। COP29 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर 29 बाकू अझरबैजान मध्ये आयोजित करण्यात आली होती। तर 10 ते 21 नोव्हेंबर दरम्यान बेलेम ब्राझील मध्ये COP30 जी आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टी 30, ती आयोजित केली जात आहे। बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपलं नेतृत्व कोण करत आहेत? पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव। त्याचबरोबर जर बघितलं तर ही जी काही COP30 आहे, तर त्यामध्ये पॅरिस करार 2015चा जो काही करार आहे, तर त्यावर एक महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो। तर हा जो ऐतिहासिक हवामान करार आहे, ज्यामध्ये 196 देशांनी तापमानवाढ जी आहे ती 2 सेल्सिअस पेक्षा कमी ठेवण्यासाठी आणि 1.5 सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यास सहमती दर्शवलेली आहे। तर याशी संबंधित काही अजून अपडेट जी आहे ती आपल्याला या परिषदेमध्ये मिळू शकते। COP29 बाकू अझरबैजान मध्ये झालेली आहे। पुढे जाऊया, महत्त्वाच्या परिषदा बघा। एससीओ शिखर परिषद चीनमध्ये झाली, तियानजिन या ठिकाणी। इथं असे 100% गॅरंटी नाही, पण नरेंद्र मोदीजी यांच्या जीवाला धोका होता या परिषदेदरम्यान। काहीतरी कट रचण्याचा प्रयत्न जो आहे तो अमेरिकेकडून करण्यात आला होता, व 100% शुअर नाही। नाटो शिखर परिषद जी आहे ती हेग नेदरलँडमध्ये झालेली आहे। 17वी ब्रिक्स शिखर परिषद रिओ दी जानेरो ब्राझीलमध्ये झालेली आहे। 18वी भारतात होणार आहे। शांघाय सहकार्य संघटना एससीओ संरक्षण मंत्र्याची बैठक जी आहे तर ती चीनमध्ये झालेली आहे, क्विंगदाओ शहरामध्ये। 7वी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुणे महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन विशाखापट्टणम या ठिकाणी झालेला आहे। 18वा प्रवासी भारतीय दिवस भुवनेश्वर ओडिशामध्ये झालेला आहे। थीम होती विकसित भारतात अनिवासी भारतीयांचे योगदान। आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट फ्रान्समध्ये झालेली आहे, नरेंद्र मोदीजी उपस्थित होते। 28व्या कॉमनवेल्थ प्रेसिडेंट कॉन्फरन्सचं आयोजन भारत करणार 2026 मध्ये। पहिला तंत्रज्ञान संवाद IISC बँगलोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरमध्ये आयोजित केला जात आहे। आणि अबुधाबी येथे रायसिना मध्य पूर्व परिषद 2025चे पहिले संस्करण आयोजित करण्यात आलेले आहे। दुसरा प्रश्न, मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर मनोहर पर्रिकर जे आहे ते माजी तुम्ही म्हणा संरक्षण मंत्री होते। आणि आपण जर बघितलं तर त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। तर त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला जो काही युवा शास्त्रज्ञ पुरस्कार आहे हा डॉक्टर साई गौतम यांना देण्यात आलेला आहे। तर आपण जर बघितलं बेंगलोरमध्ये IISC चे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे डॉक्टर साई गौतम गोपालकृष्णन यांना संगणकीय साहित्य विज्ञानातील अभूतपूर्व संशोधनासाठी मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं गोवा सरकारने देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार सुरू केला। विजेत्याला 5 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्रक दिलं जातं। तिसरा पण महत्त्वाचा क्वेश्चन आहे, भारतातील पहिला सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाईल? तर भारतातील पहिला सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर प्रकल्प जो आहे तो ओडिशामध्ये उभारला जाणार आहे। बघा मित्रांनो, ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी हा उभारला जाईल। तर सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टरला इंडिया सेमीकंडक्टर मिशनकडून मान्यता मिळाली आहे आणि ती एक ATMP असेंब्ली टेस्टिंग मार्किंग अँड पॅकेजिंग सुविधा असेल। पुढे जाऊया, हा 2067 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे जो औद्योगिक विकास आणि गुंतवणुकीला चालना देईल। आपण जर बघितलं सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर त्यांच्या उच्च शक्ती आणि उच्च तापमानात काम करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात। त्यांचा वापर इलेक्ट्रिक व्हेकल EV, रेल्वे, संरक्षण उत्पादने, क्षेपणास्त्र, उपग्रह, सौर ऊर्जा इन्व्हर्टर्स यामध्ये केला जातो। पुढे जाऊया, चौथा प्रश्न, सायकोट्रॉपिक ड्रग्ज बनवणाऱ्या गुप्त कारखान्यांचा शोध लावण्यासाठी ऑपरेशन व्हाईट कॉल्ड्रॉन कोणी सुरू केलं? तर ऑपरेशन व्हाईट कॉल्ड्रॉन जे आहे मित्रांनो ते महसूल गुप्तचर संचालनालय दिल्लीने सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर अलीकडे 300 आपण जर बघितलं तर किलो RDX जे आहे RDX आणि AK-47 जे आहे ते फरीदाबाद या ठिकाणाहून मिळालं। तर त्याबाबत ऑपरेशन कोणी केलं? तर त्याबाबत ऑपरेशन जे आहे ते हरियाणा
आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी केलेलं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. आपण जर बघितलं महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन अंतर्गत गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील एका गुप्त कारखान्यावर छापा टाकून मोठं यश मिळवलं. आपण जर बघितलं तर ही DRI मार्फत चालवली जाणारी देशव्यापी अंमली पदार्थ विरोधी मोहीम आहे. त्याचा उद्देश आहे सायकोट्रॉपिक पदार्थ तयार करणाऱ्या गुप्त कारखान्यांचा शोध घेणे, त्या ठिकाणांचा शोध घेणे आणि त्यांना बंद करणे. हे पदार्थ NDPS कायदा 1985 अंतर्गत यावर बंदी आहे. आपण जर बघितलं महसूल गुप्तचर संचालनालय जे आहे तर त्याची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि हे अर्थ मंत्रालयाअंतर्गत येतं. पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर कडून चांगलं रेटिंग मिळालेलं भारतातील एकमेव नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ कोणतं? तर भारतात चांगलं रेटिंग मिळालेलं नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ आहे खांगचेड-झोंगा राष्ट्रीय उद्यान. तर खांगचेड-झोंगा राष्ट्रीय उद्यानाला चांगलं म्हणजे गुड या कॅटेगरीमध्ये रेटिंग मिळालेलं आहे. आपण जर बघितलं हे राष्ट्रीय उद्यान सिक्कीम मध्ये आहे. पुढे जाऊया. भारतातील इतर जी काही आपण जर बघितलं जागतिक वारसा स्थळ आहे तर ते बघा पश्चिम घाट, मानस वन्यजीव अभयारण्य, सुंदरबन यांना जर बघितलं महत्त्वपूर्ण चिंता म्हणून वर्गीकृत करण्यात आलेलं आहे. म्हणजे चिंताजनक कॅटेगरीमध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यानाला 2016 मध्ये युनेस्कोने भारतातील पहिलं मिश्र जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता. नैसर्गिक आणि सांस्कृतिक हे एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. मग तुम्ही मला सांगा की भारतातील 44वा जागतिक वारसा स्थळ कोणतं आहे ज्याला अलीकडे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे? 6वा प्रश्न, बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बाली यात्रा महोत्सव जर आपण बघितला तर हा ओडिशामध्ये साजरा केला जातो. तर मुख्यतः ओडिशातील कटक या ऐतिहासिक शहरामध्ये महानदीच्या काठावर बाली यात्रा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला जातो नोव्हेंबर महिन्यामध्ये कार्तिकी पौर्णिमेला. बालयात्रा या शब्दाचा अर्थ आहे बालीचा प्रवास. परंपरा या सणादरम्यान काय केलं जातं तर लोक केळीच्या देठापासून आणि शोल पिठापासून बनवलेल्या लहान होड्या, बोईता त्यांना म्हटलं जातं, तर त्याच्या आत दिवे लावतात आणि त्या नद्या आणि तलावांमध्ये तरंगतात, ज्याला बोईता बंदना असं म्हटलं जातं. ओडिशाची स्थापना 1 एप्रिल 1936 आहे. भुवनेश्वर राजधानी आहे. मोहनचरण मांझी मुख्यमंत्री आहे. हरिबाबू कंभपती राज्यपाल आहे. आणि आपण जर बघितलं विधानसभेतील जागा 147, लोकसभेतील 21 आणि राज्यसभेतील 10 जागा आपल्याला ओडिशामध्ये बघायला मिळतात. 12 तारखेपासून म्हणजे उद्यापासून आपण ही बॅच लॉन्च करत आहोत, म्हणजे ऍडमिशन सुरू करत आहोत. तर ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. 499 रुपये फक्त फी असेल. या आपल्या नवीन नोट्स आहे चालू घडामोडी आणि बायोलॉजीच्या. हे फाउंडेशन बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी एकाच बॅचमध्ये आम्ही उपलब्ध करून देत आहोत. डिटेल लेक्चर, शॉर्ट लेक्चर, त्यानंतर 21,000 PYQ स्टेट बोर्ड NCERT सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची आपण बॅच सुरू केलेली आहे. ही बॅच देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर अभ्यास मित्राच्या क्लास नोट तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरून डाउनलोड करू शकता किंवा नोट्स पॅक घेऊ शकता. सगळ्यांवर 10% डिस्काउंट आहे. यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात शेवटी या तिथं ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तर तिथं CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका, अप्लाय करा, फीमध्ये डिस्काउंट होऊन जाईल. बघा पुढील क्वेश्चन आहे, दिल्ली प्राणी संग्रहालयात एन्सेफॅलोमायकार्डिटिस व्हायरस EMCV, तर एन्सेफॅलोमायकार्डिटिस व्हायरस, आता थोडं उच्चारात मागं पुढं झालं तर थोडं समजून घ्या. आपण जर बघितलं EMCV या व्हायरसमुळं कोणत्या प्राण्याचा मृत्यू झाला? EMCV व्हायरसमुळं आफ्रिकन हत्ती शंकरचा मृत्यू झालेला आहे. तर शंकर जो आहे तो एक आफ्रिकन एलिफंट आहे जो नॅशनल झुऑलॉजिकल पार्क दिल्लीमध्ये होता. आपण जर बघितलं तर तो अलीकडे या व्हायरसमुळं EMCV व्हायरसमुळं त्याचा मृत्यू झालेला आहे. पुढे जाऊया मित्रांनो. स्वच्छ औद्योगिक प्रकल्प पाईपलाईनमध्ये भारताची जागतिक क्रमवारी काय आहे? तर ज्या इंडस्ट्री असतात इंडस्ट्रीला वेगवेगळ्या आपल्याला जर बघितलं तर गॅसेसच्या वगैरे पाईपलाईन आपल्याला बघायला मिळतात. तर स्वच्छ औद्योगिक प्रकल्प पाईपलाईनमध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर जर बघितलं तर चायना आहे, 2ऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे आणि 3ऱ्या क्रमांकावर भारत आहे. पुढे जाऊया. 9वा क्वेश्चन आहे, 7 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय हॉकीला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी सोहळा कुठे आयोजित करण्यात आला होता? तर शताब्दी सोहळा मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता. आयोजन हॉकी इंडिया आणि स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने
याचं आयोजन जे आहे ते केलं होतं. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. 7 नोव्हेंबर 1925 ला भारतीय हॉकी महासंघाला आपण जर बघितलं 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. देशातील पहिली हॉकी प्रशासकीय संस्था म्हणून ती स्थापन झाली होती. तर पुढे जाऊया आता 10वा क्वेश्चन. ICA वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर 2025 मध्ये कोणत्या भारतीय संस्थेला प्रथम क्रमांक मिळाला? तर वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर म्हणजे ज्या काही सहकारी संस्था असतात तर त्यांची रँकिंग ICA नावाची संस्था देते. त्यामध्ये अमूल जी आहे ती भारतातील संस्था पहिल्या क्रमांकावर, तर इफ्को नावाची संस्था जी आहे ती दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली आहे. तर आंतरराष्ट्रीय सहकार आघाडी इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह असोसिएशन तर यांच्या मार्फत देण्यात आलेल्या रँकिंगमध्ये अमूल पहिल्या क्रमांकावर, इफ्को दुसऱ्या क्रमांकावर. एवढंच लक्षात ठेवा, बाकीचे लक्षात नका ठेवू. ही रँकिंग कशाच्या आधारावर काढण्यात आली? तर यांचा बिझनेस किती आहे त्यावरून आणि किती लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहे, किती लोकांना काम दिलेलं आहे, तर त्यावरून ही रँकिंग काढण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर आता सहकार विद्यापीठ स्थापन केलं जात आहे हे कुठे? तर गुजरातमध्ये. कुठे? गुजरातमध्ये. त्रिभुवन दास यांचं त्याला नाव देण्यात येत आहे. ते अमूलचे संस्थापक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड हा इफ्कोचा फुल फॉर्म आहे. पुढे जाऊया 11वा प्रश्न. नोव्हेंबर 2025 मध्ये परादीप फॉस्फेट लिमिटेड ने कोणत्या माजी भारतीय खेळाडूला ब्रँड अँबॅसेडर बनवलं? तर त्यांनी बनवलेले राहुल द्रविड यांना ब्रँड अँबॅसेडर. परादीप फॉस्फेट लिमिटेडने राहुल द्रविड यांना ब्रँड अँबॅसेडर जे आहे ते बनवलेलं आहे. राहुल द्रविड कंपनीच्या नॅनो खत आणि सेंद्रिय खत उत्पादनाचा प्रचार करणार आहे. तर जे काही ब्रँड अँबॅसेडर आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते आहे संजू सॅमसंग इंग्लिश प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर शुभांशु शुक्ला विकसित भारत बिल्डथॉनचे नवीन ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर सयामी खेर आयर्नमॅन इंडिया अधिकृत ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर शरद कमल 28व्या ITTF ATTU आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे ब्रँड अँबॅसेडर. शुभमन गिल ओकले चष्म्याचे ब्रँड आहे तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर. कतरिना कैफ मालदीवच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर MS धोनी डेटॉलचे आपण जर बघितलं तर आयसी कूल नावाचं त्यांचं जे काही साबण येतं त्याचे ब्रँड अँबॅसेडर. नीरज चोप्रा ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर. श्रद्धा कपूर युरिका फोर्ब्सच्या ब्रँड अँबॅसेडर. त्यानंतर रोहित शर्मा टेलिफोन कम्युनिकेशन लिमिटेड इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर. आणि मो फराह 20व्या मुंबई मॅरेथॉनचे ब्रँड अँबॅसेडर. 12वा प्रश्न आहे. नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटचे नवीन नाव काय असेल? तर या बँकेचं नवीन नाव असेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक. तर नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक जी आहे म्हणून हिला ओळखलं जाईल आता इथून पुढं. तर भारत सरकारने या बँकेची स्थापना 2021 मध्ये केली होती. यासाठी 2021 मध्ये कायदा देखील करण्यात आलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे ही संस्था नियंत्रित केली जाते. तर पहिली होती नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट बँक. आता ही ओळखली जाईल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12 नोव्हेंबर 2024 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या सेशनला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब केले नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रेग्युलर लेक्चरचे नोटिफिकेशन जे आहे ते मिळत जातील. सुरू करूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी कार टी सेल थेरपी नेक्सकार 19 कुणी सुरू केली आहे? तर आपण जर बघितलं कर्करोगाच्या विरुद्ध लढा देणाऱ्या ज्या पेशी असतात तर त्यांना T4 सेल म्हटलं जातं. आपण जर बघितलं तर ह्या WBC व्हाईट ब्लड सेल्सचा हा एक प्रकार आहे. मग आपण जर बघितलं तर ह्या कर्करोगाच्या पेशीच्या विरोधात किंवा आपल्या शरीराची जी प्रतिकार शक्ती आहे तर प्रतिकार शक्ती म्हणजे T4 सेल्सच तुम्ही समजा. आपल्या शरीरात जे काही फॉरेन पार्टिकल्स येतात म्हणजे बाहेरचे घटक येतात त्याविरुद्ध लढा देणारे सेल्स असतात T4 सेल्स. मग जेव्हा कर्करोग होतो तर पहिल्यांदा या पेशी ज्या आहेत ते मृत पावतात. मग आपण जर बघितलं तर आता कर्करोगाविरुद्ध लढा देण्यासाठी आपण या पेशींना अजून स्ट्रॉंग बनवत आहोत आणि त्यासाठी कार टी सेल थेरपी जी आहे नेक्सकार 19 ही नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केलेली आहे. मग आपण जर बघितलं तर ही जी काही थेरपी आहे ही इम्युनो ॲक्ट नावाची कंपनी त्याचबरोबर IIT बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल या तिघांच्या संयुक्तपणे सहकार्याने ही विकसित करण्यात आलेली आहे. तर या थेरपीचं नाव आहे नेक्सकार 19. मग आपण जर बघितलं तर कार शब्दाचा अर्थ आहे कायमरिक
अँटीजेन डायव्हर्ट टी सेल थेरपी. मग आपण जर बघितलं तर कर्करोगाच्या पेशीच्या विरोधात लढणं हे या थेरपीचं काम आहे. या थेरपीच्या मुळे आपल्या T4 सेल जे आहे त्या मोस्ट पॉवरफुल बनणार आहे आणि त्या कर्करोगाविरोधात चांगला लढा देणार आहे. मग टी पेशी या एका प्रकारच्या व्हाईट ब्लड सेल्स आहे. त्यांचं प्राथमिक कार्य जे आहे ते सायटोटॉक्सिक आहे, म्हणजे पेशी किंवा आपण जर बघितलं तर ज्या काही कर्करोगाच्या खराब झालेल्या पेशी आहे त्या नष्ट करणे यांचं प्राथमिक कार्य आहे. किंवा जे फॉरेन पार्टिकल व्हायरस वगैरे येतात, बॅक्टेरिया येतात, तर त्यांना नष्ट करणं हे या पेशींचं काम आहे. तर बघा आपण जर बघितलं ब्लडशी संबंधित जो काही कर्करोग असतो तर त्यावर हा जो उपचार आहे हा अधिक उपयुक्त ठरणार आहे. मग आता आपण भारतातील पहिल्या घडामोडी इथं बघून घेऊया. 2025 मध्ये भारतामध्ये काय काय पहिल्यांदा झालं हे आपण इथं बघूया. भारतातील पहिला क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज कोणता आहे तर अमरावती आंध्र प्रदेश. भारतातील पंचवटी एक्सप्रेस ट्रेनमध्ये ATM बसवणारी पहिली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण बनले सुदर्शन पटनायक. देशातील पहिल्या स्वदेशी MRI मशीनची आपण जर बघितलं तर चाचणी एम्स दिल्लीमध्ये घेण्यात आली. लखनौ या ठिकाणी भारतातील पहिली नाईट सफारी कुकरील तयार करण्यात आलेली आहे. भारतातील पहिलं जलमग्न संग्रहालय INS गुलदार हे आपण जर बघितलं सिंधुदुर्ग या ठिकाणी बनवण्यात येत आहे. भारतीय रेल्वेच्या सहकार्याने भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक IIT मद्रासने सुरू केलेला आहे. आणि भारतातील वन्यजीव जैव बँक दार्जिलिंग प्राणी संग्रहालयामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि स्वतंत्र भारतामध्ये समान नागरी कायदा जो आहे तो लागू करणारं पहिलं राज्य आहे उत्तराखंड. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. तर बघा मित्रांनो, डेन्मार्क या देशाने घोषणा केली की आमच्या देशामध्ये 15 वर्षाखालील जो मुलगा असेल तो सोशल मीडियावर नसेल. तर ही घोषणा करणारा देश कोणता आहे तर तो आहे डेन्मार्क. ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा खूप चांगला निर्णय आहे. आपण जर बघितलं 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याची घोषणा जी आहे ती डेन्मार्कने केलेली आहे. या नियमानुसार 13 आणि 14 वयोगटातील मुलांना त्यांच्या पालकांची परवानगी घेतल्यानंतर सोशल मीडिया वापरण्याची परवानगी दिली जाऊ शकते. म्हणजे आपण जर बघितलं 13 आणि 14 एजची जी काही मुलं आहे, म्हणजे आपण जर बघितलं 15 वर्षाखालील ही जी काही मुलं आहे तर त्यांना परवानगी दिली जाऊ शकते 13 आणि 14 वयोगटातील मुलांना. पण आपण जर बघितलं त्यापेक्षा कमी वयोगटातील मुलांना इथं परमिशन नाही हे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मुले आणि किशोरवयीन मुलांचे डिजिटल जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. आणि आपल्या देशात कसं होतं तर आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं तर मुलगा किती लहान असतो त्याची लहानपणीच आई वडीलच प्रोफाईल बनवतात आणि आई वडीलच प्रोफाईल बनवून त्याचे फोटो जे आहे ते पोस्ट करत असतात. मग आता हे करणं कितपत योग्य आहे आपल्या देशामध्ये, योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये थोडंसं एक्सप्लेन करा. पुढे जाऊया. आपण जर बघितलं डेन्मार्क जो आहे तो उत्तर युरोपमधील एक देश आपल्याला बघायला मिळतो. कोपनहेगन जी आहे ती डेन्मार्कची राजधानी आहे. मग आपण जर बघितलं डॅनिश क्रोन जे आहे ते तिथलं चलन आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, ॲडेल गिव्ह हुरून इंडिया फिलॅन्थ्रॉपी लिस्ट 2025 मध्ये भारतातील सर्वात मोठे दानशूर म्हणून कोणाला स्थान देण्यात आलेले. तर भारतातील सगळ्यात मोठे दानशूर व्यक्ती ठरलेले अजिम प्रेमजी. तर शिवनाडर. तर शिवनाडर जे आहे ते भारतातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती जे आहे ते ठरलेले आहे. मग आपण जर बघितलं शिवनाडर जे आहे मित्रांनो हे HCL टेक्नॉलॉजीचे कर्ताधर्ता आहे. दुसऱ्या क्रमांकावर जे आहे ते अंबानी फॅमिली आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर जे आहे मित्रांनो ती बजाज फॅमिली आपल्याला बघायला मिळते. आपण जर बघितलं शिवनाडर हे सलग 4थ्या वेळी, सलग 4th टाइम्स आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त संपत्ती दान करणारे व्यक्ती ठरलेले आहे. जवळपास यांनी 2700 कोटी एवढी संपत्ती त्यांची दान केली आहे. तर 2708 कोटींची संपत्ती दान केली. सर्वात जास्त संपत्ती दान करण्यामध्ये आपण जर बघितलं तर या यादीत 24 महिलांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. आणि आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त संपत्ती दान करणाऱ्या महिला इथं आहे. 204 कोटींची संपत्ती दान केलेली आहे रोहिणी निलकेनी यांनी. तर टोटल यावर्षी म्हणजे 2024-25 मध्ये 10,380 कोटी एवढी संपत्ती दान करण्यात आलेली आहे. इथं पहिल्या क्रमांकावर शिवनाडर आहे, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चौथा प्रश्न, जागतिक लसीकरण दिन 2025 कधी साजरा केला जातो. उत्तर डायरेक्ट 10 नोव्हेंबर लक्षात ठेवा.
दिवस विचारले जातात आणि थीम सुद्धा लक्षात ठेवायची आहे. लसीकरण दिनाची थीम आहे इम्युनायझेशन फॉर ऑल इज ह्युमनली पॉसिबल, ही याची थीम आहे. पुढे जाऊया 5वा प्रश्न. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने त्यांच्या आंतरखंडीय अणुक्षेपणास्त्र मिनी टमन 3 ची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे. तर आपण जर बघितलं तर मिनिटमन असं आहे, मी थोडंसं वेगळ्या प्रकारे उच्चार केला. तर मिनिटमन नावाचं आपण जर बघितलं तर एक इंटरकॉन्टिनेंटल, आंतरखंडीय म्हणजे काय, तर 2 खंडादरम्यान मारा करू शकणार. इंटरकॉन्टिनेंटल 2 कॉन्टिनेंट मध्ये आपण मारा करू शकतो. फॉर एक्झाम्पल अमेरिका खंडातून आशिया खंडात आपण हे मारा करू शकतो. अशा प्रकारचं अणुऊर्जेवर चालणारं मिनिटमन 3 हे जे काही क्षेपणास्त्र आहे हे युनायटेड स्टेट्सने बनवलेलं आहे. अलीकडे मागं रशियाने चाचणी केली, मग अमेरिका कसं काय मागं राहील, तर अमेरिकेने पण आता चाचणी केलेली आहे. आपण जर बघितलं तर याविषयी महत्त्वाची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवायचा वेग 24,000 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. 13,000 किलोमीटर एवढं त्याची रेंज आहे, म्हणजे तेवढेपर्यंत ते मारा करू शकतं. आता याचं नाव जे आहे तर ते मिनिटमन आहे. LGM-30G मिनिटमन असं याचं नाव आहे. LGM त्याच्या समोर लागलेले आहे. तर L फॉर सायलो लॉन्च, G फॉर ग्राउंड अटॅक आणि M फॉर गाइडेड मिसाईल हे आहे. तर मिनिटमन 3 अमेरिका, एवढं आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारताचा 91वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला, तर तो बनला राहुल VS. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर राहुल VS 91वा ग्रँडमास्टर जो आहे तो बनलेला आहे. बुद्धिबळ ग्रँडमास्टर जे आहे तर बुद्धिबळातील सर्वोच्च सन्मान आहे, हा फिडे मार्फत दिला जातो. आपण जर बघितलं तर एखाद्या व्यक्तीला फिडे नावाची बुद्धिबळ ऑर्गनाइज करणारी संस्था आहे, तर त्याच्या रेटिंग असते तर 250 एवढी रेटिंग मिळाली की त्याला ग्रँडमास्टर म्हणून ओळखलं जातं. 90वा ग्रँडमास्टर बनला होता इलमपर्ती AR जो आहे तो 90वा ग्रँडमास्टर आहे. आणि LR श्रीहरी, मी जे उच्चार तोंडात येत होते तर तो याचा पहिलेचा ग्रँडमास्टर आहे. मित्रांनो, आज आपण यशवंत बॅच जे आहे त्याचे ऍडमिशन जे आहे ते ओपन केलेले आहे. आपण जर बघितलं त्याचे ऍडमिशन जे आहे ते रविवारपर्यंत सुरू राहतील. रविवारपर्यंत या बॅचचे ऍडमिशन सुरू राहतील. त्यानंतर कोणाला हे ऍडमिशन मिळणार नाही. त्यानंतर सोमवारपासून या बॅचचे लेक्चर जे आहे ते सुरू होतील. आणि त्याचबरोबर या बॅचचे ऍडमिशन 499 रुपये फी मध्ये पहिल्या 500 विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे. त्याचबरोबर आपण वर्दी बॅच 299 रुपयामध्ये सुरू केलेली आहे. चालू घडामोडीचे इयर बुक आणि चालू घडामोडीच्या बायोलॉजी नोट्स या नवीन नोट्स आपण लॉन्च केलेल्या आहे. हे आपल्या फाउंडेशन बॅचेस आहे. हे आपल्या 21,000 PYQ ची बॅचेस आहे. या बॅचेस तुम्हाला ॲप्लिकेशनवर मिळतील. त्याचबरोबर अभ्यासमित्राच्या क्लास नोट्स या तुम्ही अभ्यासमित्र ॲप्लिकेशनवरून घेऊ शकता, परचेस करू शकता. बघा, अभ्यासमित्राचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही आपण जर बघितलं बॅचवर क्लिक करा आणि सगळ्यात शेवटी या तिथे एक ऑप्शन आहे हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. तर तिथे CJ लाईव्ह जर तुम्ही कुपन कोड टाकलं आणि अप्लाय केलं तर तुम्हाला फीमध्ये 10% डिस्काउंट मिळून जाईल. आता हा क्वेश्चन अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश बनला, तर स्वीडन जो आहे तो जगातील पहिला कॅशलेस देश बनलेला आहे. तर वन लाईनर स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. देशातील सगळ्याच लोकांकडे जवळपास मोबाईल ॲप्स, डेबिट, क्रेडिट कार्ड आपल्याला बघायला मिळतात आणि इतर डिजिटल माध्यमं सुद्धा बघायला मिळतात. आपण जर बघितलं तिथं स्वीडनची माहिती आपण पाहिजे, डेन्मार्कची नाही. ठीक आहे, तर डेन्मार्क जी आहे ती स्लाइड चुकून कॉपी पेस्ट जी आहे ती झालेली आहे. पुढे जाऊया 8वा प्रश्न. भारतातील सर्वात मोठा भूऔष्णिक ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्प कोठे स्थापित केला जाईल. तर भूऔष्णिक ऊर्जा जी आहे ती चर्चेमध्ये आता राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2 प्रश्न यावरच विचारण्यात आले होते. मग आपण जर बघितलं हा जो प्रकल्प आहे भूऔष्णिक ऊर्जेवरील तर तो आंध्र प्रदेशमध्ये आपण जर बघितलं स्थापित केला जाणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम आणि आराकू व्हॅली इथं स्थापन केला जाणार आहे. आणि भारतातील सर्वात मोठा हा भूऔष्णिक प्रकल्प असणार आहे. हा प्रकल्प एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड द्वारे स्थापन केला जाणार आहे. पुढे जाऊ 9वा प्रश्न. सक्षम आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली पहिली भारतीय पॅरा ॲथलीट कोण बनली आहे, तर ती बनलेली आहे शीतल देवी. आपण जर बघितलं जम्मू काश्मीरमधील 18 वर्षीय पॅरा तिरंदाज आहे शीतल देवी, खूप चर्चेमध्ये असतात. तर त्यांची आंतरराष्ट्रीय सक्षम खेळाडूंच्या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेली आहे. ती आशिया कप 2025 स्टेज 3 मध्ये आपण जर बघितलं तर जिहाद 9 ते 16 डिसेंबर येथे कंपाऊंड स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
त्यानंतर जर बघितलं तर हे जेदाह आहे, ठीक आहे. आता एक्झॅक्ट आपण यामध्ये काही करेक्शन असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईल त्या ठिकाणाविषयी. पुढे जाऊया, चर्चेतील खेळाडू आपण बघूया. बघा, कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्याला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानक पदवी देण्यात आली? तर नीरज चोप्राला ती देण्यात आलेली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणत्या भारतीय खेळाडूची मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्ती केली? तर अभिनव बिंद्रा. 2025 जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 57 किलो महिला गटात भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकलं? तर जस्मिन लंबोरिया हिने जिंकलं. लिव्हरपूल इंग्लंडमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भविना पटेल ही जगातील नंबर 1 महिला खेळाडू बनलेली आहे आणि अमेरिकेतील स्पोकेन येथे झालेल्या ITTF पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक तिने जिंकलेलं आहे. कोणत्या भारतीय पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडीने BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 2 कांस्य पदकं जिंकली? तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना अलीकडे कोणता पुरस्कार मिळाला हे तुम्हाला सांगायचे. मोठा पुरस्कार यांना मिळाला होता. 2025 जागतिक युवा स्क्रॅबल अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरले आहे? तर ते ठरलेले माधव गोपाळ कामत आणि ही स्पर्धा क्वालालंपूर मलेशियामध्ये झाली होती. डोपिंग उल्लंघनासाठी 4 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली खेळाडू कोण आहे? तर एरियोन नाइटन अमेरिकेचा धावपटू आहे. आपण जर बघितलं तर तो आता 4 वर्ष शिक्षा होऊन आता परतणार आहे सप्टेंबर 2025 मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा, त्याला 4 वर्ष शिक्षा झाली होती. पुढे जाऊ, 10वा प्रश्न. 10वा प्रश्न बघा, नोव्हेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला समर्पित केलेल्या भारतातील पहिल्या 25 क्युबिट क्वांटम प्रोसेसिंग युनिट आणि फुल स्टॅक क्वांटम चिपचे नाव काय ठेवलं आहे? तर त्यांनी या चिपचं नाव जे आहे ते भाभा QPU-25 असं ठेवलेलं आहे. तर क्वांटम सिक्युरिटी चिप जी आहे ती बनवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ती राष्ट्राला समर्पित केली. स्वदेशी चिप आहे. आपण जर बघितलं तर 25 क्युबिट आपण जर बघितलं तर QPU ही भारतातील पहिली क्वांटम कम्प्युटिंग चिप आहे जी बेंगळुरू स्थित स्टार्टअप QPI ने विकसित केलेली आहे. ही सुपर कंडक्टिव्ह क्युबिट्सवर आधारित आहे आणि भविष्यातील क्वांटम संगणकामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे. 11वा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये भारताने छत्तीसगडमधून कोणत्या देशात फोर्टिफाईड तांदळाच्या दाण्याची पहिली निर्यात केली? तर बघा, छत्तीसगडमधून कोस्टारिका या देशामध्ये फोर्टिफाईड तांदूळ जो आहे तो निर्यात करण्यात आलेला आहे. भारताने प्रथमच प्रक्रिया केलेलं अन्न जे आहे ते दुसऱ्या देशाला पाठवलेलं आहे. तर बघा, कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण जे आहे ॲपेडा जे आहे तर त्यांनी छत्तीसगडवरून कोस्टारिकाला 12 मेट्रिक टन फोर्टिफाईड राईस जी आहे तर त्याची पहिली निर्यात यशस्वी पूर्ण केलेली आहे. मग आपण जर बघितलं छत्तीसगड राज्यातील फोर्टिफाईड तांदूळ जो आहे तर त्याच्या उत्पादनाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय निर्यात आहे. मग आपण जर बघितलं तांदळाच्या दाण्यामध्ये लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन B12 यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांचे मिश्रण करून आपण जर बघितलं फोर्टिफाईड राईस जो आहे तर तो तयार केला जातो. त्यानंतर दुसरी जी काही खेप आहे ती या फोर्टिफाईड राईसची आपण पापुआ न्यू गिनी या देशाला पाठवणार आहोत 20 मेट्रिक टन एवढी. पुढे जाऊ, 12वा प्रश्न. कॉलिन्स डिक्शनरीने कोणत्या शब्दाला 2025 सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केलं? तर तो शब्द आहे वाइब कोडिंग. तो वाइब कोडिंग जो आहे तो कॉलिन्स डिक्शनरीने 2025 सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केलेला आहे. हा व्हायरल शब्द AI शी संबंधित आहे, ज्याचा अर्थ आहे कोड स्वतःला लिहिण्याऐवजी AI चॅटबॉटला सूचना देऊन ॲप किंवा वेबसाईट तयार करणे असा आहे. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण 13 नोव्हेंबर 2025 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन इथे बघत आहोत. सुरू करूया आजचं सेशन. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला क्वेश्चन आहे, शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांनी प्रतिष्ठित इंटरपोल पदक देण्यात आलेलं आहे. यांना प्रतिष्ठित इंटरपोल पदक देण्यात आलं, ते कोणत्या देशाचे आहे? तर मित्रांनो, शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा हे बहरीन देशातील आहे. बहरीन देशाचे मित्रांनो हे गृहमंत्री राजघराण्यातीलच व्यक्ती आहे पण गृहमंत्री आहे. आपण जर बघितलं तर राजघराण्यातील व्यक्ती आहे. 2004 पासून ते बहरीनचे गृहमंत्री आहे. सुरक्षा क्षेत्रामध्ये केलेले कार्य जे आहे
तर त्याच्या योगदानासाठी त्यांना इंटरपोल पदक देण्यात आलेलं आहे. इंटरपोल ही जी संस्था आहे तर ती आंतरराष्ट्रीय लेवलवरची पोलिसांची आपण जर बघितलं तर संस्था आपल्याला सांगता येईल. तर इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म आहे. ही संस्था कधी स्थापन करण्यात आली होती? 7 सप्टेंबर 1923 मध्ये, म्हणजे जवळपास 100 वर्ष कंप्लीट झालेली आहे. तर आंतरराष्ट्रीय गुन्ह्याविरुद्ध पोलीस दलामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रिया व्हिएन्ना इथे स्थापना झालेली आहे. सरचिटणीस आहे वाल्डेसी उर्किजा. अध्यक्ष आहे अहमद नासेर अल राईसी. सदस्य देश आहे 196 देश. पुरस्कार आणि सन्मान बघूया आता आपण जर बघितलं साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जो आहे 2025 चा तो लास्लो क्रास्नहोराइक यांना मिळालेला आहे, हंगेरीचे आहे. 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी यांना मिळाला. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचा विश्ववृत्त पुरस्कार जो आहे तो बीबी फातिमा स्वयंसेवी संघटनेला मिळाला. व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार डॉक्टर मनमोहन सिंग यांना मिळाला. चुकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जे आहे ते तोंडात आलं होतं. एज्युकेट गर्ल्सचा 2025 चा जो एज्युकेट गर्ल्स नावाची जी संस्था आहे तिला 2025 चा रामन मार्क्स पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली संघटना बनली आहे. मिस युनिव्हर्स 2025 मणिका विश्वकर्मा बनलेल्या आहेत. पहिला जागतिक एम एस स्वामीनाथन पुरस्कार एडेमोला एडेनले यांना मिळालेला आहे. ब्रिटिश अकादमी पुरस्कार जो आहे तो सुनील अमृत यांना मिळाला. लिव्हिंग ब्रिज पुरस्कार जो आहे तो कीर स्टारमर यांना मिळाला. आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार हिमांशु कुलकर्णी यांना मिळालेला आहे. दुसरा क्वेश्चन आहे नोव्हेंबर 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या केरन सेक्टर मध्ये घुसखोरी विरुद्ध भारतीय सशस्त्र दलांनी कोणतं ऑपरेशन सुरू केलं? तर जम्मू काश्मीर मध्ये आपण जर बघितलं तर केरन सेक्टर जे आहे तिथं भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध घुसखोरी विरुद्ध ऑपरेशन पिंपल जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर बघा मित्रांनो 7 नोव्हेंबर 2025 रोजी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं हे ऑपरेशन जे आहे भारतीय लष्कर, BSF, राष्ट्रीय रायफल, जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या माध्यमातून हे संयुक्तपणे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. तिसरा क्वेश्चन आहे भारतातील पहिला इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र कुणी विकसित केला आहे? तर भारतातील पहिला इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र स्पेस किड्स इंडिया या संस्थेने विकसित केलेला आहे. तर चेन्नईमध्ये मूळची ही कंपनी आहे स्पेस किड्स इंडिया. त्यांनी भारतातील पहिला इलेक्ट्रिक रॉकेट विकसित केलेला आहे जो विजेवर चालतो आणि पर्यावरणपूरक आहे, म्हणजे त्याला पारंपरिक इंधनाची गरज नाही. तो कार्बनचं उत्सर्जन जे आहे ते कमी करतो. आपण जर बघितलं पुढे जाऊया, वायुपुत्र रॉकेट जे आहे ते कार्बन फायबर आणि बायोडिग्रेडेबल प्लास्टिक पासून बनलेलं आहे आणि ते 3D प्रिंटेड तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेलं आहे, ज्यामुळे ते अगदी हलकं आणि अत्यंत अचूक आहे. पुढे जाऊया चौथा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षण दिन जो आहे तो 11 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला होता. तर राष्ट्रीय शिक्षण दिन कधी सेलिब्रेट केला होता? तर 11 नोव्हेंबरला अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीच्या दिवशी जो राष्ट्रीय शिक्षण दिन जो आहे तो साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या आपण जर बघितलं जयंतीच्या निमित्ताने हा साजरा केला जातो, कारण हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते, म्हणून यांच्या स्मरणार्थ हा दिवस जो आहे तो 11 नोव्हेंबरला साजरा केला जातो. मारुती सरांनी यावर एक शॉर्ट सुद्धा बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. या वर्षीची याची थीम होती AI एज्युकेशन प्रिझर्विंग ह्युमन एजन्सी इन अ वर्ल्ड ऑफ ऑटोमेशन. आपण जर बघितलं तर अबुल कलाम आझाद जे आहे ते 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम केलेलं आहे. भारत सरकारने हा दिवस 2008 मध्ये सुरू केला होता. पुढे जाऊया, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मलबार 2025 हा बहुपक्षीय नौदल सराव जो आहे तो कुठे आयोजित केला जात आहे? तर मलबार हा जो काही युद्ध सराव आहे हा नौदलाचा युद्ध सराव आहे आणि हा ग्वाम उत्तर पॅसिफिक मध्ये आयोजित केला जात आहे. तर मलबार युद्ध सराव जो आहे तो USA आणि इंडिया या दोघांमध्ये सुरू झाला होता, पण यामध्ये नंतर ऑस्ट्रेलिया आणि आपण जर बघितलं तर जापान हे देश जे आहे ते नंतर जॉईन झालेले आहे. म्हणजे 4 देशांचा हा नौदल सराव आपल्याला सांगता येईल. तर लक्षात ठेवा, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जापान क्वाड ग्रुपचा हा सराव आहे. ग्वाम उत्तर पॅसिफिक मध्ये हा युद्ध सराव आयोजित करण्यात येत आहे
INS सह्याद्री भारताचं जहाज जे आहे ते INS सह्याद्री आहे, ज्याने या युद्ध सरावामध्ये भाग घेतलेला आहे. मग बाकी यामध्ये टप्पे कोणते काय तर ते लक्षात ठेवायची गरज नाही. नौदलाचा युद्ध सराव आहे, कोणत्या देशामध्ये होतो आणि कुठे झाला एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर जर बघितलं तर फॉक्स नेशनने पॅट्रियट ऑफ द इयर 2025 या पुरस्कारानं कोणाला सन्मानित केलं, तर पॅट्रियट ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे मित्रांनो, हा पुरस्कार मिळालेला आहे मेलानिया ट्रम्प यांना. कुणाला मिळाला? मेलानिया ट्रम्प यांना. तर अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांना पॅट्रियट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या मानवतावादी उपक्रमासाठी मिळाला. डिजिटल सुरक्षेसाठी योगदान देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि बाल संरक्षणासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. पॅट्रियट ऑफ द इयर हा फॉक्स नेशनचा सर्वोच्च वार्षिक पुरस्कार आहे, जो 2019 मध्ये सुरू करण्यात आला होता. यापूर्वीचा 2024 मधला पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला होता. बघा मित्रांनो, आपण यशवंत बॅच जी कंबाईन पूर्व परीक्षेसाठी सुरू करत आहोत त्याचे ऍडमिशन आपण सुरू केलेले आहे. या बॅचची ऍडमिशन जे आहे त्याचा कालावधी आहे 12 ते 16 नोव्हेंबर. पण तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन टाका, कारण सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांसाठी फी 499 रुपये असेल. या बॅचमध्ये सर्व विषयाचे रिव्हिजन सेशन असतील. त्याचबरोबर 2017 ते 2024 या वर्षातील PYQ अनालिसिस, डिटेल PYQ अनालिसिस सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. 40 दिवसाचा कालावधी आहे या बॅचचा. आपण जर बघितलं तर ऍक्च्युअल लेक्चर जे आहे ते 30 दिवसाच्या कालावधीमध्येच होणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील. तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि लेक्चर झाल्यानंतर टॉपिक नुसार टेस्ट असेल. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर या व्यतिरिक्त आपल्या इतरही बॅचेस आहे. आपण जर बघितलं तर या सगळ्या बॅचेस जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, आपला अभ्यासमित्र ॲप डाउनलोड करू शकता. इतर बाकी बॅचेस तुम्ही बघू शकता, इथं नोट्स आहे, ठीक आहे. तर यासाठी अभ्यासमित्राचा ॲप डाउनलोड करून ठेवा आणि त्यावर वेगवेगळ्या ऑफर असतात, तर त्याचा फायदा घ्या. वेगवेगळ्या ज्या नोट्स आहे ते तुमच्या अभ्यासामध्ये निश्चितच तुम्हाला मदत करतील. पुढे जाऊया. 7वा प्रश्न जो आहे तो तुम्हाला वॉटर कन्व्हेन्शनशी संबंधित आहे. संयुक्त राष्ट्राच्या पाणी करारात सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश कोणता बनला आहे? तर संयुक्त राष्ट्राचा जो काही पाणी करार आहे तो सुरुवातीला आपण जर बघितलं तर युरोपियन देशांमध्ये झाला होता आणि त्यामध्ये सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश जो आहे तो बांगलादेश बनलेला आहे. आपण जर बघितलं तर या कराराचं नाव काय आहे, तर कन्व्हेन्शन ऑफ द प्रोटेक्शन अँड यूज ऑफ द ट्रान्सबाउंडरी वॉटर कोर्स अँड इंटरनॅशनल लेक्स. तर हा कायदा जो आहे तो 1992 मध्ये हेल्सिंकी, हा करार हेल्सिंकी मध्ये झाला होता आणि 1996 मध्ये तो अंमलात आला. सुरुवातीला युरोप आणि मध्य आशिया पुरताच मर्यादित होता, पण 2016 पासून सगळ्या देशांसाठी हा करार ओपन झाला आणि आता बांगलादेश पहिला ईद देश बनलेला आहे हा करार जॉईन करणारा. यामध्ये आपण जर बघितलं तर पाण्याचं संरक्षण संवर्धन याशी संबंधित हा करार आहे. पुढे जाऊया मित्रांनो. 8वा प्रश्न, कोणत्या BSF ट्रॅकर कुत्र्याला राष्ट्रीय K9 वीरता पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं? तर बबिता नावाचा कुत्रा आहे बघा मित्रांनो. कुठे स्फोटके वगैरे असेल तर त्याला तुम्हाला माहित असेल की पोलिसांमध्ये किंवा आर्मीमध्ये त्यांना कुत्र्यांना स्मेल दिला जातो कपड्याचा वगैरे, जे काही पुरावे मिळाले असेल आणि ते कुत्रे जे आहे त्या ठिकाणापर्यंत घेऊन जातात. तर तशीच कामगिरी बबिताने मागे केली होती आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर बरेचसे अमृतसर या ठिकाणी त्याने त्या कुत्र्याने ही कामगिरी केली होती आणि आपण जर बघितलं त्यामुळे तस्करांना पकडण्यामध्ये यश मिळालं होतं. मग या कामगिरीमुळेच आपण जर बघितलं तर राष्ट्रीय K9 शौर्य पुरस्कार जो आहे तर तो बबिता या कुत्र्याला प्रदान करण्यात आलेला आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सरदार वल्लभभाई पटेल RRU राष्ट्रीय K9 शौर्य पुरस्कार म्हणून त्याला ओळखलं जातं. पुढे जाऊया. 9वा प्रश्न, सिटी ऑफ लाईफ इंडेक्स 2025 नुसार आशियातील सर्वात आनंदी शहर कोणतं ठरलं? तर आशियातील सगळ्यात आनंदी शहर आहे मुंबई, भारतातलं. मग आपण जर बघितलं तर हे जे काही सर्वेक्षण आहे हे ब्रिटिश मीडिया प्लॅटफॉर्म टाइम आउटने केलेलं आहे. मग या शहरांच्या यादीमध्ये मुंबई जे आहे ते आशियातील सगळ्यात आनंदी शहर जे आहे ते ठरलेलं आहे. शहरातील रहिवाशांची जीवनशैली, सामाजिक सहभाग, रात्रीचे जीवन, जेवण आणि एकूणच आनंदाच्या पातळीवर आधारित ही क्रमवारी आहे. आपण जर बघितलं तर जगातील सर्वात आनंदी शहराच्या यादीत मुंबई 5व्या क्रमांकावर आहे. म्हणजे जगामध्ये मुंबई 5th स्पॉटवर आहे आनंदी शहराच्या बाबतीत आणि आशियामध्ये 1st स्पॉटवर आपल्याला बघायला मिळते. मग मुंबई जर बघितलं तर आशियात 1st स्पॉटला आहे, बीजिंग 2ऱ्या क्रमांकावर, शांघाय 3ऱ्या क्रमांकावर
जगामध्ये पहिल्या क्रमांकावर अबुधाबी आहे UAE मधील, दुसऱ्या क्रमांकावर मेडेलिन कोलंबिया आणि तिसऱ्या क्रमांकावर केपटाऊन दक्षिण आफ्रिका. आता महत्त्वाचे निर्देशांक बघून घेऊया. जागतिक लिंगभेद अहवाल जो आहे, निर्देशांक जो आहे, त्यामध्ये आइसलँड पहिल्या क्रमांकावर, भारत 131वा. जागतिक आनंद अहवाल फिनलँड पहिल्या क्रमांकावर, भारत 118वा. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक नॉर्वे पहिल्या क्रमांकावर, भारत 151वा. प्रमुख बंदरामध्ये कार्गो हाताळणी मध्ये पारादीप बंदर पहिल्या क्रमांकावर. भारतीय रेल्वे स्थानक आणि सेवा इमारतीवर सौर ऊर्जा स्थापन करण्यामध्ये राजस्थान अव्वल. जागतिक भविष्यातील कौशल्य निर्देशांक भारत 25वा, अमेरिका पहिला. जागतिक दहशतवाद निर्देशांक भारत 14वा, बुर्किना फासो पहिला. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारत 4था, अमेरिका पहिला. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक भारत 96वा, डेन्मार्क पहिला. मुक्त भाषण निर्देशांक फ्री स्पीच इंडेक्स मध्ये नॉर्वे पहिला, भारत 24वा. स्टॅनफोर्ड AI इंडेक्स भारत 7वा, अमेरिका पहिला. हवामान बदल कामगिरी निर्देशांक भारत 10वा, डेन्मार्क पहिला. 10वा क्वेश्चन आहे, 100 अब्ज डॉलर्स बाजार भांडवल ओलांडणारी भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती म्हणली? जिच्याकडे 8.87 लाख कोटी रुपये एवढे पैसे. तर सार्वजनिक क्षेत्र म्हटलं तर मग SBI आपल्याला सांगता येईल. तर SBIचं भाग भांडवल जे आहे ते $100 बिलियन एवढं झालेलं आहे. म्हणजे टोटल लोकांचा पैसा हिच्याकडे किती झालेला आहे? $100 बिलियन. आणि पहिल्यांदाच हिने हा आकडा जो आहे तो अचीव केलेला आहे. आपण जर बघितलं तर हिचा 2025-26 आपण जर बघितलं तर पहिल्या 3 महिन्याचाच प्रॉफिट जो आहे तो 20,000 कोटी रुपये एवढा राहिलेला आहे. पुढे जाऊया मित्रांनो. आपण जर बघितलं तर $100 बिलियन क्लब मध्ये इतर कंपन्या कोणत्या आहेत? रिलायन्स आहे, HDFC बँक आहे, एअरटेल आहे, त्यानंतर TCS आहे आणि ICICI बँक आपल्याला बघायला मिळते. 11वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने गरिबी निर्मूलनासाठी भारताचा महत्त्वाचा उपक्रम दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान DNRLM स्वीकारण्याची घोषणा केली? तर हे स्वीकारणार आहे इथिओपिया. हे DNRLM ही योजना 2011 मध्ये सुरू केली होती. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हिचं जुनं नाव लक्षात ठेवा, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. मग स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. याचं वर्ष तुम्ही मला सांगायचं आहे. मग वेगवेगळे सरकार येतात, ते फक्त नावं चेंज करतात. मग आपण जर बघितलं तर DNRLM ही योजना कधी सुरू झाली होती हे तुम्ही मला सांगायचं. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना कधी सुरू झाली होती हे सांगा. आणि त्याचबरोबर शहरी रोजगार योजना कधी सुरू झाली? कारण सेमच नाव आहे, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. तर याचे वर्ष सांगायचे. त्यानंतर वांगला महोत्सव जो आहे तर त्याला 100 ढोल महोत्सव असे म्हणतात. तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तो वांगला महोत्सव मेघालयमध्ये साजरा केला जातो, ज्याला 100 ढोल महोत्सव म्हटलं जातं. मेघालयमध्ये गारो जमातीचा हा एक प्रमुख कापणीचा सण आहे. आपण जर बघितलं, जो सूर्यदेव साल जोंगच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या उत्सवाला 100 ढोलकीचा उत्सव असेही म्हणतात, कारण त्यामध्ये पारंपरिक ढोलाचे ताल जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात. मेघालयची स्थापना 21 जानेवारी 1972. शिलाँग राजधानी. कॉनरॉड संगमा जे आहे ते मुख्यमंत्री, CH विजयशंकर राज्यपाल आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 14 नोव्हेंबर रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन अभ्यासणार आहोत. तुम्ही जर ही सिरीज डेली बघत असाल तर या लेक्चरला लाईक करत चला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करत चला, म्हणजे तुम्हाला लेक्चरचं डेली नोटिफिकेशन मिळत जाईल. सुरू करूया मग आजचं सेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट आपण ॲप्लिकेशनवर ठेवलेला आहे. हे डिस्काउंट जे आहे ते आपल्या फाउंडेशन बॅच जे आहे, जे काही राज्यसेवा आणि कंबाईनच्या फाउंडेशन बॅच जे आहे, 4.0 फाउंडेशन बॅच, राज्यसेवेची 2.0 1.0 फाउंडेशन बॅच आणि त्याचबरोबर 21,000 PYQची फाउंडेशन बॅच, त्या बॅचेसवर तुम्हाला हे डिस्काउंट कुपन मिळणार आहे, विद्यार्थी 20 नावाचं. कारण आज चिल्ड्रन्स डे आणि सर्वांना हॅपी चिल्ड्रन्स डे. ठीक आहे, तर या डिस्काउंटचा लाभ घ्या जर तुम्हाला त्या बॅचेस घ्यायच्या असेल तर. पुढे जाऊया. पहिला प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस बनलेले आहे शेखा अल नौवेस. तर यांचं नाव लक्षात ठेवा. तर शेखा नासेर अल नौवेस जे आहे ते संयुक्त अरब अमिरात मधील आहे, UAE मधील आहे. आणि आपण जर बघितलं तर त्यांची नियुक्ती जी आहे
तर ती संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेचे अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. मग आपण जर बघितलं ते आपला पदभार 1 जानेवारी 2026 रोजी स्वीकारणार आहे. 4 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ असणार आहे. संस्थेच्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक महिला जी आहे ती नेतृत्व करणार आहे. पहिल्यांदाच एका महिलेला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना जी आहे ती संयुक्त राष्ट्राचीच एक संघटना आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी 1 नोव्हेंबर 1975 रोजी स्थापन करण्यात आलेली आहे. मुख्यालय आहे मॅड्रिड, स्पेनमध्ये. सदस्य देश आहे 159 देश. सहयोगी सदस्य देश आहे 6. भारत सदस्य कधी झाला? 1975 मध्ये. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, फ्लॅश या कादंबरीसाठी 2025 चा बुकर पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला? तर बघा मित्रांनो, डेव्हिड यांना, आता यांचं इथं थोडंसं नाव चुकलेलं आहे, तर डेव्हिड सलॉय यांना जर बघितलं तर फ्लॅश या कादंबरीसाठी 2025 चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. तर इथं काही आपल्याला मुद्दे हायलाइट करणं गरजेचे आहे. ते हंगेरी ब्रिटनचे नागरिक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपण जर बघितलं फ्लॅश ही कादंबरी जी आहे ते एक व्यक्ती ब्रिटनवरून हंगेरीला जातो, परत आपल्या मूळ घरी येतो, तर त्याशी संबंधित ती त्यांची कादंबरी आहे, डेव्हिड सलॉय यांची फ्लॅश कादंबरी. मित्रांनो, आपण जर बघितलं तर एक भारतीय व्यक्ती आहे किरण देसाई यांचं पुस्तक आहे द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी. हे पुस्तकाला हा अवॉर्ड मिळेल असं वाटत होतं, पण या पुस्तकाला हा अवॉर्ड मिळालेला नाहीये. ऑलरेडी आपण जर बघितलं तर जे काही डेव्हिड सलॉय आहे तर त्यांचं पुस्तक जे आहे यापूर्वीही ऑल दॅट मॅन इज हे पुस्तक जे आहे या कादंबरीला 2016 साली या कादंबरीची ऑलरेडी निवड झालेली आहे. म्हणजे यांच्या पुस्तकाची ऑलरेडी निवड झालेली आहे. हे दुसरं टाइम आहे फ्लॅश या कादंबरीला आपण जर बघितलं फ्लॅश या कादंबरीची बुकर पुरस्कारासाठी निवड व्हायची. म्हणजे डेव्हिड सलॉय यांचं हे दुसरं पुस्तक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर किरण देसाई यांचं द लोनलीनेस ऑफ सोनिया हे पुस्तक सुद्धा लक्षात ठेवायचे, द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी. तर कॅनडियन हंगेरियन ब्रिटिश लेखक आहे डेव्हिड सलॉय. फ्लॅश कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला आहे. 10 नोव्हेंबर 2025 रोजी लंडनमधील ओल्ड बिलिंग गेट येथे झालेल्या एका समारंभामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे. तर ही कादंबरी हंगेरियन स्थलांतरित इस्तवांच्या जीवनावर आधारित आहे. बक्षीस रक्कम आहे 50,000 पाऊंड, म्हणजे जवळपास 53 लाख रुपये. हा पुरस्कार जो आहे तो इंग्रजीत लिहिलेल्या सर्वोत्तम कादंबऱ्यांना दिला जातो, बुकर पुरस्कार. याची स्थापना 1969 मध्ये झालेली आहे. VS नायपॉल यांचं फ्री स्टेट या कादंबरीसाठी 1971 मध्ये मॅन बुकर पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय वंशाचे कादंबरीकार ठरले होते. या पुरस्काराला पहिले मॅन बुकर पुरस्कार म्हटलायचं, कारण तो मॅन बुकर नावाच्या फाउंडेशन मार्फत दिला जात होता. अरुंधती रॉय जे आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स साठी बुकर पारितोषिक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे बघा, कोणत्या 2 देशादरम्यान मित्रशक्ती नावाचा द्विपक्षीय लष्करी सराव सुरू झाला आहे? तर मित्रशक्ती नावाचा द्विपक्षीय लष्करी सराव जो आहे तो भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू झालेला आहे आणि हा कर्नाटकमध्ये सुरू झालेला आहे. तर ठिकाण सुद्धा लक्षात ठेवायचे, युद्ध सरावाचं नाव, ठिकाण आणि कोणादरम्यान. आणि आपण जर बघितलं कशाचा आहे, हा लष्कराचा युद्ध सराव आहे. कशाचा आहे? लष्कराचा युद्ध सराव आहे. मित्रशक्ती 2025 लष्करी युद्ध सराव आहे. 10 ते 23 नोव्हेंबर 2025 मध्ये हा आयोजित करण्यात येत आहे. सहभागी देश भारत आणि श्रीलंका आहे. आवृत्ती 11वी आहे. कर्नाटकमध्ये बेळगावी या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. भारतीय आणि श्रीलंकेचे लष्कर जे आहे, तुकडी कोणत्या होत्या, काय कोणत्या होत्या हे लक्षात ठेवायची गरज नाही. आपल्याकडून राजपूत रेजिमेंटने सहभाग घेतला होता. तर हा जो युद्ध सराव आहे याचं ठिकाण मेन लक्षात ठेवा, कारण ऑलरेडी UPSC मध्ये मित्रशक्ती नावाच्या युद्ध सरावावर प्रश्न येऊन गेलेला आहे. तेव्हा त्याचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलं होतं. तर हा सराव दहशतवादी विरोधी कारवाया, उपपारंपरिक युद्ध रणनीती आणि संयुक्त राष्ट्राचे शांतता राखण्याच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करतो. पुढे जाऊया. इस्रोने अधिकृतपणे कोणत्या वर्षी मंगळयान मोहीम 2 मंगळयान 2 लॉन्च करण्याची घोषणा केली? 2030 मध्ये इस्रो मंगळयान 2 जे आहे ते लॉन्च करणार आहे. मग मंगळयान 2 मध्ये जर बघितलं तर यामध्ये एक ऑर्बिटर असेल, एक लँडर असेल आणि एक रोव्हर पण असू शकतो, अजून कन्फर्म नाहीये. हे आपण जर बघितलं तर LVM-3 या रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च केलं जाईल. तर लॉन्च व्हेकल मार्क 3 असा त्याचा फुल फॉर्म आहे LVMचा. याचं उद्दिष्ट काय? तर मंगळयान 2 मोहिमेचं उद्दिष्ट आहे मंगळावरील वातावरण हवामानाचा अभ्यास करणं
आणि लाल ग्रहावरील जीवन शक्य आहे का ते शोधलं जाणं. पाचवा क्वेश्चन आहे, जागतिक विज्ञान दिन कधी सेलिब्रेट केला जातो. जागतिक विज्ञान दिन 10 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट अलीकडे करण्यात आलेला आहे. यावर्षी थीम लक्षात ठेवा, ट्रस्ट ट्रान्सफॉर्मेशन अँड टुमारो द सायन्स वी नीड फॉर 2050. तर 2001 मध्ये युनेस्कोने जागतिक विज्ञान दिन सुरू केला होता. विज्ञानाला समाजाशी जोडणे, शांतता आणि शाश्वत विकासाला चालना देणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे जाऊया 6वा प्रश्न. नोव्हेंबर 2025 मध्ये ब्राझीलच्या नेतृत्वाखाली ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फॅसिलिटी मध्ये निरीक्षक म्हणून कोणता देश सामील झाला. तर या फॅसिलिटीमध्ये भारत देश सामील झालेला आहे. तुम्हाला माहिती असेल कॉन्फरन्स ऑफ पार्टी 30 ही परिषद जी आहे COP30 ही ब्राझीलमधील बेलेम या ठिकाणी सुरू आहे आणि तिथं वनांना वाचवण्यासाठी फॉरेस्ट फॉरेवर फॅसिलिटी सुरू करण्यात आलेली आहे. तर हा उपक्रम ब्राझीलने सुरू केलेला आहे. आपण जर बघितलं तर हा एक जागतिक निधी स्थापन करण्यात आलेला आहे वनांना वाचवण्यासाठी. मग आपण जर बघितलं तर COP30 कुठं सुरू आहे हे लक्षात ठेवा, बेलेम ब्राझील. कालावधी लक्षात ठेवा 10 ते 21 नोव्हेंबर. पुढे जाऊया मित्रांनो. पुढे जाण्या अगोदर आपण यशवंत बॅच जी आहे तर ती अवघ्या 499 रुपयामध्ये सुरू करत आहोत. अनलिमिटेड वॉच टाइम आहे. 2017 ते 2024 पर्यंतचे PYQ आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. तर बघा, टॉपिक झाल्यानंतर टेस्ट सुद्धा मिळणार आहे. तर अशी बॅच तुम्हाला कुठेच मिळणार नाही, एवढी क्वालिटी बॅच. ज्या बॅचमधून परीक्षेमध्ये तुम्ही जर पेपर द्यायला गेले तर 50 क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर चालू घडामोडीचं इयर बुक आपलं आहे. त्याचबरोबर बायोलॉजीच्या नोट्स तुम्हाला ॲप्लिकेशनवर बघायला मिळतील. या ज्या फाउंडेशन बॅच आहे यावर आज 20% डिस्काउंट आहे. विद्यार्थी नावाचं कुपन तुम्हाला दिसेल बॅचवर क्लिक केल्यानंतर. तर हे डिस्काउंट 21,000 PYQच्या बॅचवर देखील असणार आहे. तर या डिस्काउंटचा लाभ घ्या. त्याचबरोबर ह्या आपल्या अभ्यास मित्राच्या क्लास नोट्स आहे, या तुम्ही ॲप्लिकेशनवरून घेऊ शकता. यासाठी अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा आणि त्या बॅचवर कुपन कोड असेल. जर त्या बॅचची ती जर बॅच फाउंडेशन बॅच असेल किंवा PYQची बॅच असेल तर त्या बॅचचा निश्चित तुम्ही आज लाभ घेऊ शकता कमी फीमध्ये. 7वा प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेटपटू ऋचा घोष कोणत्या राज्य पोलिसांच्या DSP बनल्या. तर त्या पश्चिम बंगालमधील DSP बनल्या आहे. तर आपण जर बघितलं तर भारतीय क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर कीपर आणि हिटर बॅट्समन आहे ऋचा घोष. आपण जर बघितलं तर पश्चिम बंगालच्या पोलिसांमध्ये त्यांना DSP बनवण्यात आलेलं आहे. मग यापूर्वी अजून कुणाला DSP बनवण्यात आलं होतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर भारताने अलीकडे विश्वचषक जिंकलेला आहे. व भारताने दक्षिण आफ्रिकेचा त्या विश्वचषकामध्ये काय केला होता, पराभव केला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. 8वा प्रश्न आहे, डिसेंबर 2025 मध्ये दुसरे जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक औषध जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित केली जाईल. तर WHO ची पारंपरिक औषध जागतिक शिखर परिषद मित्रांनो नवी दिल्ली भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. कधी, 17 ते 19 डिसेंबर 2025 ला. आपण जर बघितलं तर जागतिक आरोग्य संघटना आयुष मंत्रालय दोघं मिळून स्थापन करणारे पहिली परिषद जी आहे ती सुद्धा भारतामध्ये झाली होती, गुजरातमध्ये गांधीनगर या ठिकाणी. दुसरी नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम या ठिकाणी होणार आहे. 9वा प्रश्न आहे, कैरो येथे झालेल्या ISSF इंटरनॅशनल आपण जर बघितलं तर शूटिंग फेडरेशन जे आहे तर त्याचे जागतिक नेमबाजी अजिंक्यपद 2025 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला ऑलिम्पिक पिस्तूल विश्वविजेता कोण बनला आहे. तर ही जी स्पर्धा आहे कैरो या ठिकाणी झालेली ISSF जागतिक नेमबाजी स्पर्धा आपण जर बघितलं इंटरनॅशनल शूटिंग फेडरेशन मार्फत आयोजन केलं जातं. मग यामध्ये सम्राट राणा याने काय केलेलं आहे तर गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. तर हरियाणातील कर्नाल या ठिकाणचा आहे सम्राट राणा, ही गोष्ट लक्षात ठेवा. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जागतिक विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनलेला आहे. चीनच्या हुकाईने रौप्य पदक जिंकलं. रौप्य पदक लक्षात ठेवायची गरज नाही. भारताच्या वरुण तोमरने इथं कांस्य पदक जिंकलं आणि आपण जर बघितलं सम्राट राणाने गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. एका जागतिक पिस्तूल स्पर्धेत 2 भारतीयांनी पदके जिंकण्याची पहिलीच वेळ आहे. सांघिक स्पर्धेत राणा, तोमर आणि श्रावण यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. 10वा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या आफ्रिकन देशाला भेट देणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोला आणि बोत्सवाना या 2 देशाला भेट देणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरलेल्या आहे.
8 ते 11 नोव्हेंबर दरम्यान अंगोल्याला त्यांनी भेट दिलेली आहे आणि तिथं संसदेत संबोधित केलं. आणि भारत आणि अंगोला यांचे राजनैतिक संबंधाला जवळपास 40 वर्ष कंप्लीट झालेले आहे, तर त्यामुळे ही भेट देण्यात आली. त्यानंतर 11 ते 13 नोव्हेंबरमध्ये त्या बोत्सवानाला भेटलेल्या आहे आणि तिथल्याही संसदेला त्यांनी संबोधित केलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये आसामच्या पहिल्या तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण विद्यापीठ स्वाहिद कनकलता बरुआ ची पायाभरणी कुणी केली? तर या विद्यापीठाची पायाभरणी निर्मला सीतारामनजी यांनी केलेली आहे. या विद्यापीठाची किंमत आहे 415 कोटी. विद्यापीठात AI, ड्रोन तंत्रज्ञान, क्वांटम संगणक आणि अत्याधुनिक विषय जे आहे ते शिकवले जाणार आहे. कनकलता बरुआ जे आहे तर त्यांना बिरबाला या नावाने ओळखला. ते 1942 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी ध्वज फडकवताना त्या शहीद झाल्या होत्या. पुढचा क्वेश्चन आहे, WTA फायनान्शियल 2025 टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कुणी जिंकले? तर WTA फायनान्शियल ही स्पर्धा जी आहे मित्रांनो ती एलेना रायबाकिना हिने जिंकलेली आहे. तर कझाकिस्तानची खेळाडू आहे. तिने WTA फायनान्शियल बोललो तर फायनल्स जे आहे WTA फायनल्स 2025 कोणी जिंकलेला आहे? तर वर्ल्ड टेनिस असोसिएशनचा फायनल्स नावाची एक स्पर्धा आहे तर ती जिंकलेली आहे एलेना रायबाकिना. तर हे नाव लक्षात ठेवायचे. तिने कुणाचा पराभव केला? अरिना सबलांकाचा तिने पराभव केला. ही स्पर्धा रियाद सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात आली होती. तर रायबाकिनाचं हे पहिलंच काय आहे तर WTA फायनल्स विजेतेपद आहे. बक्षिसाची रक्कम 5.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे अंदाजे 46 कोटी रुपये आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 15 नोव्हेंबर 2025 रोजीच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत. जर तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया मग आजचं सेशन. पहिला क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात 1020 मेगावॅट क्षमतेच्या पुनस्तांगछू 2 जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन केलं आहे? तर मोदीजींनी हा जो काही जलविद्युत प्रकल्प आहे पुनस्तांगछू तर हा भूतानमध्ये याचं उद्घाटन केलेलं आहे. आता भूतानमध्ये याचं उद्घाटन केल्यानंतर भूतानमध्ये जी काही वीज निर्मिती होणार आहे तर त्यामधून ती वीज निर्यात केली जाईल आपल्या भारतालाच. भूतानमध्ये जी काही वीज निर्मिती केली जाते त्यामध्ये 40% जी आहे 40% जी आहे ती भर पडलेली आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी संयुक्तपणे या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. हा प्रकल्प भूतानमधील वांगडू फोंडरांग जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पुनस्तांगछू या नदीवर हा प्रकल्प आहे. प्रकल्पाची क्षमता जी आहे ती 1020 मेगावॅट एवढी आहे. आपण जर बघितलं तर भारत आणि भूतान मधला हा एक संयुक्त उपक्रम आहे. भारत सरकारने याला निधी दिलेला आहे. त्यामुळे इथं निर्माण होणारी वीज जी आहे ती भारतालाच निर्यात केली जाणार आहे. त्याचबरोबर भूतानची जी काही क्षमता आहे ती 40% वाढणार आहे. पुढे जाऊया. भूतान जो आहे त्याची राजधानी आहे थिम्पू. चलन आहे नगुलट्रम. त्यानंतर शोगदो ही संसद आहे भूतानची. राष्ट्रीय भाषा आहे जोंगखा. आता तुम्ही मला हे सांगायचं की भूतान जो आहे तो कोणत्या 2 नद्याच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतो? तर त्या नद्यांची नावं तुम्ही मला सांगायची आहे. आता प्रमुख उद्घाटन सुद्धा बघून घेऊया. बेंगळूर कर्नाटक या भारतीय शहरामध्ये गुगलने आपला सर्वात मोठा कॅम्पस अनंत जो आहे तो लॉन्च केलेला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया जे आहे यांनी गुवाहाटी आसाम विद्यापीठात CDOT-ने विकसित केलेला 5G लॅबचं उद्घाटन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव पुनर्वसन केंद्र वनतराचं उद्घाटन जे आहे ते जामनगर गुजरातमध्ये केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडा शहरामध्ये मायक्रोसॉफ्ट कॅम्पसची पायाभरणी केली आहे. अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक सर्व्हिसेस अँड इनोव्हेशनचं उद्घाटन रेड्यूट मॉरिशस येथे करण्यात आलेलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी लचित बोरफुकन पोलीस अकादमीचं उद्घाटन गोलघाट आसाममध्ये केलं आहे. पुढे जाऊया. पुढील क्वेश्चन आहे, 6वा भारत व्हिएतनाम लष्करी सराव विनबॅक्स कुठे आयोजित करण्यात आला? तर 6वा भारत व्हिएतनाम आपण जर बघितलं तर विनबॅक्स नावाचा लष्करी सराव जो आहे तो हनोई व्हिएतनाम मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर 1 वर्ष व्हिएतनाम मध्ये हा युद्ध सराव आयोजित होतो. नेक्स्ट इयर भारतामध्ये. त्याच्यानंतर परत व्हिएतनाम परत भारत
तर अशा प्रकारे याचं आयोजन केलं जातं. याचं आयोजन जे आहे ते 11 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या दरम्यान होत आहे. हनोईमध्ये हा युद्ध सराव आयोजित केला जात आहे. याची 6वी आवृत्ती आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर विनबॅगची 5वी आवृत्ती जी आहे ती अंबाला हरियाणामध्ये आयोजित करण्यात आली होती 4 नोव्हेंबर 2024 रोजी. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर दोन्ही सैन्यामधील समन्वय वगैरे वाढणं तर हा याचा मुख्य उद्देश आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुणाची निवड झाली आहे? तर गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले दीपक गुप्ता. मित्रांनो, दीपक गुप्ता जे आहे ते गेल इंडियाचे नवीन CMD बनलेले, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बनलेले आहे. सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाने त्यांची या पदासाठी निवड केली. ते फेब्रुवारी 2026 मध्ये आपला पदभार स्वीकारतील. फेब्रुवारी 2026 मध्ये संदीप कुमार गुप्ता रिटायर होणार आहे आणि त्यांची जागा जी आहे ती दीपक गुप्ता घेणार आहे. गेल इंडियाची स्थापना 1984 ची आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. चौथा क्वेश्चन आहे, जागतिक निमोनिया दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक निमोनिया दिन 2025 12 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं निमोनिया दिनाची सुरुवात जी आहे ती 2009 मध्ये झाली होती. 12 नोव्हेंबरला हा सेलिब्रेट केला जातो. जगभरातील मुलं आणि प्रौढांमध्ये निमोनिया हा एक प्रमुख आजार आपल्याला बघायला मिळतो. आपण जर बघितलं तर निमोनिया नावाच्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. चाइल्ड सर्व्हायव्हल ही याची थीम आहे. पुढे जाऊया. पाचवा क्वेश्चन, केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी भारतातील पहिल्या 3 मेगावॅट क्षमतेच्या व्हेनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरीचं उद्घाटन कुठे केलं? तर व्हेनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरीचं उद्घाटन जे आहे ते नोएडा उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर ग्रेटर नोएडा येथे NTPC च्या म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या संशोधन आणि विकास केंद्र NTPC एनर्जी टेक्नॉलॉजी रिसर्च अलायन्स येथे भारतातील पहिल्या 3 मेगावॅट क्षमतेच्या व्हेनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरीचं उद्घाटन करण्यात आलं. तर ही एक विशिष्ट प्रकारची बॅटरी आहे. आपण हिला रिचार्ज करू शकतो, ठीक आहे, आणि मग ही ऊर्जा साठवते आणि आपण हवी तेव्हा ती ऊर्जा यूज करू शकतो. हे कॅथोलाइट आणि एनालाइट दोन्हीमध्ये व्हेनेडियम आयन वापरते, जे 4 वेगवेगळ्या ऑक्सिडेशन अवस्थेमध्ये अस्तित्वात असू शकते. पुढील क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या ब्रिटिश लेखकाला डेटन पीस प्राइज लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आलं? तर सलमान रुश्दी या भारतीय वंशाच्या लेखकाला डेटन पीस प्राइज लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड जो आहे तो देण्यात आलेला आहे. तुम्ही बुकर अवॉर्ड वगैरे त्यामध्ये बरेचदा सलमान रुश्दी यांच्या पुस्तकांचं नॉमिनेशन बघितलं असेल, मग त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. हा पुरस्कार राजदूत रिचर्ड C. हॉलब्रुक डिस्टिंग्विश अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणून देखील ओळखला जातो. हा अशा लेखकांना दिला जातो जे शांततेचा प्रचार करतात आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून. हा अवॉर्ड ज्याला मिळतो त्याला $10,000 अमेरिकन डॉलर्स एवढं बक्षीस मिळतं. लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण सोमवारपासून एक नवीन बॅचचे लेक्चर सुरू करत आहोत. आता ऍडमिशन सुरू आहे. 499 रुपये फी आहे. ती बॅच आहे कंबाईनची यशवंत बॅच. 2017 ते 2024 PYQचं अनालिसिस असणार आहे. टॉपिकनुसार टेस्ट असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला या बॅचमध्ये बघायला मिळतील. तर त्याचबरोबर पोलीस भरतीची बॅच आपण सुरू केलेली आहे. बायोलॉजी त्याचबरोबर इतर विषयाच्या क्लास नोट्स आहे त्या ॲपवर उपलब्ध आहे. फाउंडेशन बॅचेस जे आहे ते सुरू आहे. त्याचबरोबर 21,000 PYQची बॅच सुरू आहे. नोट्स पॅक आहे. या बॅचेस तुम्ही अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करून कॅटेगरीमधून बॅच जॉईन करू शकता. बघा पुढे जाऊया. 7वा प्रश्न, शहरी सहकारी बँकांच्या आधुनिकीकरणासाठी नोव्हेंबर 2025 मध्ये सहकारी DigiPay आणि सहकारी डिजी लोन ॲप्स कोणी लॉन्च केले? तर सहकारी DigiPay आणि सहकारी लोन ॲप्स जे आहे तर ते गृहमंत्री अमित शहाजी यांनी लॉन्च केलेले आहे. तर 10 नोव्हेंबर 2025 रोजी हे लॉन्च करण्यात आले. वाढत्या कॅशलेस अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक राहण्यासाठी UCB म्हणजे काय, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्सना डिजिटल पेमेंट आणि कर्ज सुविधा स्वीकारण्यास सक्षम करणे याचं उद्दिष्ट आहे. कार्यक्रम शहरी सहकारी पतक क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहकारी कुंभ 2025 या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. ठीक आहे. तर सहकारी बँकांविषयी तुम्हाला माहित असलं पाहिजे. सहकारी बँका ज्या शहरी भागात आहेत त्यांना मॉडर्नायझेशन त्यामध्ये आणण्यासाठी सहकारी DigiPay आणि सहकारी डिजी लोन ॲप जे आहे ते आपण लॉन्च केलेले आहे.
8वा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिले विमेन वेलनेस ऑन व्हील्स हा उपक्रम सुरू केला? तर विमेन वेलनेस ऑन व्हील्स हा उपक्रम जो आहे मित्रांनो, तर तो तामिळनाडू सरकारने सुरू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांची जी काही कर्करोगाची तपासणी जी आहे ती केली जात आहे. तामिळनाडू सरकारने सुरू केलेला आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात राहणाऱ्या महिलांना घराजवळ मोफत कर्करोग तपासणी आणि इतर आरोग्य सेवा प्रदान करणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. प्रकल्प खर्च 41 कोटी रुपये निश्चित करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर या योजनेअंतर्गत 38 मोबाईल मेडिकल युनिट्स सुरू करण्यात आले. मोबाईल मेडिकल युनिट्स म्हणजे काय, तर असे मेडिकल जे कुठेही जाऊ शकतात, म्हणजे जसं की एखाद्या गाडीमध्ये बसमध्ये मेडिकल आपल्याला बघायला मिळतील. तामिळनाडूची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये झालेली आहे चेन्नईमध्ये. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे. लोकसभेचे 39, राज्यसभेचे 18 तर विधानसभेचे 234 जागा आपल्याला तामिळनाडूमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर पहिला अंध महिला T20 विश्वचषक 2025चं उद्घाटन कोणत्या शहरात झालं? तर या अंध महिलांच्या T20 विश्वचषकाचं उद्घाटन जे आहे ते नवी दिल्लीमध्ये झालेलं आहे. हा विश्वचषक भारत आणि श्रीलंका हे दोन देश जे आहे ते या विश्वचषकाचं आयोजन करत आहे. भारतात नवी दिल्लीमध्ये सुरुवातीला काही सामने होतील, नंतर सामने बेंगलोरमध्ये होतील आणि नंतर तेच सामने श्रीलंकेमध्ये होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण जर बघितलं या स्पर्धेमध्ये भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, पाकिस्तान, अमेरिका या 6 संघाचा समावेश असणार आहे. पुढील क्वेश्चन, शाळांचे डिजिटलीकरण म्हणजे डिजिटलायझेशन आणि प्रशासन सुव्यवस्थित करण्यासाठी नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये स्कूल वेब ॲप लॉन्च केले आहे? तर दिल्लीमध्ये स्कूल वेब ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. कशासाठी? तर शाळेचं डिजिटलायझेशन करण्यासाठी. दिल्लीचे शिक्षण मंत्री आशिष सूद यांनी दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये आणि प्रशासकीय प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानासह एकत्रित करण्यासाठी स्कूल वेब ॲपचं अनावरण केलेलं आहे. या उपक्रमाचा उद्देश शिक्षण व्यवस्था स्मार्ट, पारदर्शक आणि सुलभ बनवणे आहे, जेणेकरून विद्यार्थी, पालक, शिक्षकांना एकाच व्यासपीठावर सर्व सुविधा मिळू शकतील. आता महत्त्वाचे पोर्टल आणि ॲप बघून घेऊया. वर्तमानपत्रे आणि मासिकांची नोंदणी सुलभ करण्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये प्रेस सेवा पोर्टल, प्रेस रजिस्ट्रार जनरल सुरू केले. मध्य प्रदेश राज्यात असलेल्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी गजरक्षक ॲप लॉन्च करण्यात आले. ऑक्टोबर 2025 मध्ये मुलाखतीतील अनुभव शेअर करण्यासाठी UPSCने माय UPSC इंटरव्ह्यू फ्रॉम ड्रीम टू रियालिटी हे पोर्टल सुरू केलं. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी कपास किसान ॲप लॉन्च केलं. गिधाड संवर्धनासाठी भारतातील पहिलं गिधाड संवर्धन पोर्टल आसाम राज्याने सुरू केलं. एम्स दिल्लीने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक आरोग्यासाठी AI आधारित नेव्हर अलोन ॲप लॉन्च केले आहे. राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त द्रव्य पोर्टल जे आहे ते आयुष मंत्रालयाने सुरू केलं आहे. 11वा प्रश्न आहे, भारत सरकारच्या कर्ज सहाय्याने कोणत्या देशाने नोव्हेंबर 2025 मध्ये हनीमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं? तर एक कर्जाचा प्रकार आहे लाईन ऑफ क्रेडिट. लाईन ऑफ क्रेडिट अशा प्रकारचं कर्ज असतं की भारताने जर एखाद्या देशाला दिलं, त्या देशामध्ये त्या कर्जामधून एखादी गोष्ट बनवली जाईल, जसं की विमानतळ म्हणा, एखादं पोर्ट म्हणा, आपण जर बघितलं तर रस्ते म्हणा, डॅम म्हणा, ह्या गोष्टी बनवल्या जाईल. पण त्या गोष्टी बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट जे आहे जो देश कर्ज देतो त्याच देशातील कंपन्यांना द्यावं लागतं. अशा प्रकारच्या कर्जाला लाईन ऑफ क्रेडिट म्हटलं जातं. मग या लाईन ऑफ क्रेडिट मधूनच हनीमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे मालदीवमध्ये. तर याचं उद्घाटन मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर त्यावेळी भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मनोहर नायडू हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आपण जर बघितलं तर भारताची 800 दशलक्ष क्रेडिट लाईन जी आहे ती भारताने मालदीवला दिली होती. बांधकाम खर्च 136 दशलक्ष डॉलर्स जो आहे तो आलेला आहे. आणि हा प्रकल्प जो आहे JMC प्रोजेक्ट्स भारताच्याच कंपनीला देण्यात आला होता. पुढील क्वेश्चन आहे 12वा, भारताची UPI आणि कोणत्या देशाच्या बेनिफिट पेमेंट सिस्टमने सीमापार त्वरित पेमेंट सक्षम करण्यासाठी करार केला आहे? तर बहरीनचं बेनिफिट नावाचं एक ॲप आहे. जसं आपलं UPI आहे, UPIचा वापर करून आपण गुगल पे, फोन पेच्या मदतीनं पेमेंट करत असतो. तर तसं या दोन देशातील जे काही ॲप्स आहे, कंपन्या यांनी करार केलेला आहे.
म्हणजे आपण मध्ये गेलो तर आपण पेमेंट करू शकतो, तिकडचे लोक इकडे आले तर इकडे ते स्कॅन बिन करून पेमेंट करू शकतात. हेच याचा उद्देश आहे. मग आपण जर बघितलं तर अशा प्रकारे आजचं सेशन संपलेलं आहे. टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. विनबॅक्स 2025 हा युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला आणि विमेन वेलनेस ऑन व्हील्स हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला हे तुम्हाला सांगायचे. बाकी लेक्चर आवडला असेल तर एक लाईक तर बनता आहे. सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. थांबूया मित्रांनो, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.